पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया डाल फ्राय रेसिपी। तर खूपच छान आणि अशी मस्त ही डाल फ्राय रेसिपी बनते। तर चला बघूया। यासाठी मी तूर डाळ आणि टमाटो असं कुकरमध्ये चांगलं शिजवून घेतलेलं आहे। तर चला त्याला मी असं स्मॅश करून घेतलेलं आहे। इथं कढईमध्ये मी घातलेलं आहे तेल। तर चला तेल थोडं गरम होऊन देऊयात। तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात जिरं। तर बघा जिऱ्यांना छानसं असं तडतडल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात हिरवी मिरची। तर हिरवी मिरची नंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमचे किंवा तुमच्या स्वादानुसार हे किती तिखट आहे या अंदाजानुसार। तर यालाही चांगलं असं हलवून घेऊयात। आणि बघा असं छानसं हलवून घेतल्यानंतर आपण जे डाळाला असं घुसळून घेतलं होतं किंवा बारीक करून घेतलं होतं ते आपण यामध्ये असं घालून घेऊयात आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि बेल बटन दाबायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला किती आवडली आणि कशी बनली ही कमेंट्स करून मला जरूर सांगा। तर बघा आपण असं डाल फ्राय घरात बनवू शकतो। तर उरलेलं कुकरमध्ये मीच असं हे पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर चला याला असं हलवून एकजीव करून घेऊयात। तर चला याला असं छानसं एक उकळी येऊन देऊयात। तर बघा आपण हॉटेलमध्ये डाल फ्राय वगैरे असं खूप खातो, पण घरामध्ये असं आपण कमी वेळेत बनवू शकतो। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सुद्धा असं छानसं हलवून घेऊयात। तर बघा आपली डाल फ्राय रेसिपी इथं अशी तयार झालेली आहे। तर वरून याला आपण कोथिंबीर घालून सर्व करूयात। तर बघा तुम्ही ही डाल फ्राय रेसिपी भाताबरोबर, रोटीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। छानशी अशी डाल फ्राय रेसिपी तुम्ही कमी वेळेत आणि अशी अगदी सोप्या रीतीने बनवू शकता। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। थँक यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।